अमरावती विधानसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना रिपाई युतीचे उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची अमरावती येथील भाजी बाजार चौकामध्ये जाहीर सभा संपन्न झाली। या सभेला मार्गदर्शन करताना स्मृती इराणी म्हणाल्या की संकल्प लिया कि साल 2022 तक सबके सर पर छत होगी। राष्ट्र में नरेंद्र, प्रदेश में देवेंद्र, इसका निर्णय आपको 21 तारीख को करना है। ये तो सौभाग्य है डॉक्टर साहब कि चुनाव दिवाली से पहले, और दिवाली से पहले विशेष महिलाएं जानती हैं कि घर की सफाई होती है। करूँगा और वैसे भी हम सब जानते हैं कि जब उत्सव आता है तो लोग प्रार्थना करते हैं, और छोटे छोटे मकानों में तो प्रार्थनाएं बड़ी बड़ी होती हैं। कहते हैं माँ लक्ष्मी से कि हे माँ कभी गरीब के घर में भी जा, हमको भी आशीर्वाद दे। लेकिन आज मैं पूरे कॉन्फिडेंस के साथ कह सकती हूँ कि जब हम प्रार्थना करते हैं भगवान से, तो यहाँ बैठा एक भी व्यक्ति ये नहीं कहता होगा कि हे भगवान मुझे भी आदर्श घोटाले से अपनी जेब में पैसा डालना है। यहाँ जितने लोग बैठे हो में से कोई ये नहीं कहता होगा कि हे भगवान मुझे भी दामाद की तरह गरीब की जमीन खानी है। जितने यहाँ बैठे हैं सबके चेहरे पर स्वाभिमान की झलक है, तेज है मेहनत। और इसीलिए जब वो भगवान से प्रार्थना करते हैं तो मात्र इतना कहते हैं कि हे भगवान बस बाजुओं में इतना बल दे कि मैं अपने दो हाथों की मेहनत से अपने लिए, अपने परिवार के लिए 2 वक्त की इज्जत की रोटी कमा सकूं। केंद्रात काँग्रेस राष्ट्रवादी हे हरल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन पार ढासळले असल्याने ते जनतेमध्ये भ्रम पसरवित आहे आणि जातीपातीचे राजकारण करीत असून समाजात तेढ निर्माण करीत आहे। परंतु जनता आता हुशार झाली असून ज्याप्रमाणे त्यांनी केंद्रात मोदींना आपली साथ देऊन प्रचंड बहुमत दिले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा ही जनता भाजपाला साथ देणार असून देवेंद्र फडणवीस यांचे हात मजबूत करून अमरावतीमधून डॉक्टर सुनील देशमुख यांना बहुमताने विजयी करणार आहेत, असे प्रतिपादन स्मृती इराणी यांनी केले। आपके शहर को, इस विधानसभा को प्रगति के पथ पर निरंतर रखने का संकल्प डॉक्टर साहब का है। देवेंद्र फडणवीस जी ने ये घोषणा की है कि महाराष्ट्र में इंफ्रास्ट्रक्चर को लेकर चाहे पानी हो या फिर कोई भी बांधकाम हो, 5 लाख करोड़ रुपए का खर्च आगामी 5 साल में होगा। लेकिन इसके लिए जरूरी है कि आप 21 तारीख को आए, कमल का बटन दबाएं और डॉक्टर साहब को जिताएं। या सभेचे आयोजन भाजपा आंबा मंडळ, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। म्हणून आपण 16 क्रमांकावर गेलो। आपल्यापेक्षा जे शहर पुढारलेले आहे म्हणतात ते पुणे, नाशिक, कोल्हापूर सगळे आपल्या मागे आहेत। विदर्भातले बाकी शहर जे अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया याचं नाव निशाण नाही। आणि मित्रांनो हे सगळं याच्यासाठी झालं की कारण तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला होता या शहराचा आमदार म्हणून, त्या विश्वासाला कुठे तडाई जाऊ नये। इमारे इबारे या शहराच्या लोकांच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या वाढवाव्या, चांगल्या सुखसुविधांना उपलब्ध करून द्याव्या, या एकाच एक लोकांना धरून गेल्या 5 वर्षामध्ये आपण काम केलं। यावेळी मंचावर स्मृती इराणी यांचे सह उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख आणि प्रीती बंड, तसेच माजी खासदार आनंदराव अडसूळ, सुनीता बुरंगे, सुनील काणे, संजय तिरतकर, मीना पाठक, शिल्पा पाचघरे, गंगा खारकर, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, डॉक्टर प्रदीप शिंगोरे, महापौर संजय नरवणे, रीता मोकलकर, डॉक्टर सोनाली देशमुख, उपमहापौर संध्या टिकले, सुरेखा लुंगारे, राधा कुरील, शहराध्यक्ष जयंत डेहनकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन अभय बपुरीकर यांनी केले। या जाहीर सभेला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती विधानसभेचे महायुतीचे तसेच भाजपाचे उमेदवार माननीय डॉक्टर सुनील देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आज भारताच्या केंद्रीय मिनिस्टर स्मृतीजी इराणी
आज भाजी बाजार येथील महानगरपालिकेच्या प्रांगणात त्यांची जाहीर सभा झाली। आज त्यांनी देशाचे महत्त्वाचे मुद्दे इथे मांडले आणि डॉक्टर सुनील देशमुखांना विजयी करा हे इथून मांडले। तसेच बंडेरा विधानसभेच्या उमेदवार प्रीतीताई बंड यांनाही विजयी करा हे या मंचावरून त्यांनी आज संबोधले आणि देशाने आणि नरेंद्र मोदींनी देशाचे जे कार्य केले त्याचा आज पाढा त्यांनी वाचून दाखवला आणि पूर्ण देश कसा भाजपाच्या मागे आहे हे सांगितले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।